नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला 38 इंच कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग तयार करून घ्यायची आहे। त्याच्यासाठी मेजरमेंट हे पूर्ण स्क्रीनवरती दाखवलेलं आहे। तर त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। ब्लाउजची पूर्ण तयार उंची 14.5 इंच आहे। त्याच्यात 1 इंच प्लस करून आपल्याला 15.5 इंचावरती 2 खुणा करून घ्यायच्या। आता शोल्डर किंवा ही मागच्या गळ्यावरती डिपेंड असतं। तर या ब्लाउजचा गळा आहे 9 इंचाचा, त्याच्यासाठी मग आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे 5.5 इंच आणि मुंडा घ्यायचा आहे 6 इंच। त्याच्यानंतर मग 38 साइज आहे, तर 38 चा चौथा भाग येतो 9.5 इंच। छातीचा चौथा भाग टाकून घ्यायचा 9.5 इंच आणि त्याच्या पुढे 1.5 इंच किंवा 2 इंच शिलाई मार्जिन। तर मी 1.5 इंच घेतलं। त्याच्यानंतर मग कमर मोजून घ्यायचं, तर कमर आहे 34 इंच, तर कमरेचा चौथा भाग 8.5 इंच। मागचा 1 इंचाचा टक्स आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। तर नंतर मग गळा रुंदी टाकून घ्यायची आहे 2 इंच। आता मागचा गळा आहे 9 इंचाचा, तर वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल म्हणून 9.5 इंचावरती मी इथं पॉइंट देऊन घेत आहे। तुम्ही ज्या पद्धतीने मोजून घेतलेला असेल त्याच पद्धतीने तुम्हाला इथं आखून घ्यायचं आहे। इथं गळा रुंदी आहे 2 इंच आणि इथं घेतली मी खालच्या बाजूला 2.5 इंच। मागच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी इथं 3 लाईन, इंची टेपच्या 3 लाईन इतक्या अंतरावर पॉइंट देऊन आणि तिरकस रेषा ओढून घ्यायची। त्याच्यानंतर मग 38 साइज आहे आणि मागचा गळा सुद्धा जास्त डीप नाही, म्हणून मग इथं हे अंतर घ्यायचं आहे 1.5 इंचाला 1 पॉइंट कमी, किंवा मग थोडा जास्त डीप गळा असला तर तुम्ही 1.25 इंच घेतलं तरी देखील चालेल, परंतु मग मी 1.5 इंचाला 1 पॉइंट कमी इतकं अंतर घेत आहे। अशा पद्धतीने मागच्या मुंड्याचा शेप देऊन घेतला। मग इथं मी परत अर्धा इंचावरती पॉइंट देऊन आणि मुंडा उतार देऊन घेत आहे। अशा पद्धतीने जर का मुंडा उतार देऊन घेतला तर काखेमध्ये जास्त चुन्या घोळ अजिबात होत नाही, कारण हा अर्धा इंचाचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे हा आपला कट होऊन जातो। तर हा 1 इंचाचा टक्स आपल्याला देऊन घ्यायचा आहे। शिलाई मार्जिन सोडून बाकीचं जे काही 9.5 इंच जे काही अंतर आहे त्याचा आपल्याला मध्य सेंटर काढून घ्यायचा। तर हे अंतर इथं किती आहे, तर हे आहे 5.25 इंच, तर पुन्हा इथं आपल्याला 5.25 इंच घ्यायचं आहे। त्याच्यानंतर हा टक्स आपल्याला किती उंचीवरती द्यायचा आहे, काही अंतर आहे गळ्याखालील, तर ते आहे 6 इंच। मग आपल्याला इथं 6 इंच न घेता गळ्यापासून अर्धा इंच खाली अशा पद्धतीने 5.5 इंच घ्यायचं आहे। नंतर मग इथं आपल्याला अर्धा इंचावरती पॉइंट देऊन आणि इथं अशा पद्धतीने हा भाग तिरकस कट करून घ्यायचा। आता तुमचं क्लिअर लक्षात आलं असेल, जी काही तयार उंची आहे त्याच्यात 1 इंच प्लस करून पूर्ण उंची घेतली। त्याच्यानंतर शोल्डर घेतलं 5.5 इंच आणि मुंडा घेतला 6 इंच। मागच्या मुंड्याचा शेप देऊन घेतला 1.5 इंचाला 1 पॉइंट कमी, अशा पद्धतीने मागच्या मुंड्याचा शेप देऊन आणि अर्धा इंचावरती खालच्या बाजूला तिरकस उतार देऊन घेतला। गळा ओपन केला 2 इंचावरती आणि जी काही गळ्याची खोली आहे त्याच्यात अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन पूर्ण गळ्याची खोली घेतली। मागचा 1 इंचाचा टक्स घेऊन घेतला 5.5 इंचावरती आणि टक्स पासून अशा पद्धतीने अर्धा इंच अंतर हे मी अशा पद्धतीने मोजून घेतलं। नंतर मग आहे तसंच आपल्याला कट करून घ्यायचं आहे। 0.5 इंचावरती शोल्डर उतार देऊन घ्यायचा। मागची साईड आणि पुढची साईड आपल्याला वेगवेगळी करून घ्यायची। अशा पद्धतीने मागची साईड ही वेगळी करून घेतली। त्याच्यानंतर मग इथं आता आपल्याला मागच्या साईडला जो काही आपण अर्धा इंचाचा टक्स दिलेला आहे तो आपल्याला लगेचच कट करून घ्यायचा। इथं मग आपल्याला आता पुढच्या मुंड्याचा शेप द्यायचा आहे।
त्याच्यासाठी पुन्हा मी इथं शोल्डर आणि मुंड्याची जी काही मापं आहेत ती टाकून घेत आहे, कारण आपण मागच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी अर्धा इंचावरती तिरकस लाईन ओढून घेतलेली आहे. म्हणून मग इथं आपल्याला अशा पद्धतीने मुंडा आणि शोल्डरचं जे काही माप आहे मी टाकून घेतलं. पाव इंचावरती पॉइंट देऊन घ्यायचा, पाव इंचावरती एक पॉइंट देऊन पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा. त्याच्यानंतर मग इथं आपल्याला गळा ओपन करायचा आहे 2 इंचावरती. आता गळा तुम्ही अशा पद्धतीने जर मोजून घेतलेला असेल तर कटिंग करताना ह्याच पद्धतीने करायचा, आणि ह्या पद्धतीने मोजून घेतला असेल तर कटिंग करताना सुद्धा ह्याच पद्धतीने पेपरवरती कटिंग करायची आहे. तर मी जो काही गळा आहे तो अशा पद्धतीने तिरकस मोजून घेतलेला आहे, म्हणून मग मी तिरकसच मापामध्ये त्याची कटिंग करणार आहे. तर जो काही गळा आहे तो आहे 6 इंच. खालच्या बाजूला जे काही अंतर आहे ते घेतलं 2.5 इंच आणि वरती घेतलं 2 इंच. आता गळ्याची खोली आहे 6 इंच. मग वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल, म्हणून मग इथं मी हे अर्धा इंच वाढवून घेतलं आणि 6.5 इंचावरती गळ्याची खोली घेतली. गोल गळ्याचा शेप देऊन घेतला. त्याच्यानंतर मग आपल्याला इथं क्रॉस पट्टी घ्यायची आहे. तर इथं घेत आहे मी 3.5 इंच आणि इथं घेतली 2.5 इंच. इथून आपल्याला 2, 2.25 किंवा मग 2.5 इंचापर्यंत अशा पद्धतीने तिरकस रेषा ओढून घ्यायची आणि जी काही आपण क्रॉस पट्टी घेतलेली आहे तिचा शेप देऊन घ्यायचा. किंवा मग अशा पद्धतीने खालच्या बाजूला थोडा एक लाईन किंवा पाव इंच इतका खाली गोल आकार घेतला तरी देखील चालेल, कारण अशा पद्धतीने घेतल्यामुळे कटोरी ही छान बसते. त्याच्यानंतर मग आता ब्लाउज वरती कटोरी किती इंचाची आहे, जरी 38 साईज आहे तर हे ब्लाउज वरचं माप आहे, म्हणून इथं कटोरी आहे 5.5 इंचाची, म्हणून मग मी इथं घेतली 5.5 इंच. सरळ रेष ओढून घ्यायची. मागच्या मुंड्याचा शेप आहे तिथून आपल्याला 2.5 इंचावरती अशा पद्धतीने पॉइंट द्यायचा. गळ्यापासून 1 इंच किंवा 1.25 इंच अंतर मोजून घ्यायचं. तर मी गळ्यापासून हे 1 इंच अंतर घेत आहे. आपण जे काही तिघही पॉइंट घेतले हे तिघ पॉइंट जोडून घ्यायचे आणि गोल कटोरीचा आपल्याला शेप देऊन घ्यायचा. नंतर मग कटोरीचा मध्य सेंटर काढून घ्यायचा. आता तुमचं क्लिअर लक्षात आलं असेल इथं आपण पाव इंच मागच्या मुंड्याचा शेप देऊन घेतला. त्याची काही गळ्याची उंची आहे त्याच्यात अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन पुढच्या गळ्याची खोली घेतली. नंतर मग क्रॉस पट्टी इथं घेतली 3.5 इंच आणि इथं घेतली 2.5 इंच. त्याच्यानंतर कटोरी आहे 5.5 इंचाची, म्हणून मग कटोरी इथं मोजून घेतली 5.5 इंच. पुन्हा इथं मोजून घेतली 5.5 इंच. मागच्या मुंड्याचा शेप आहे तिथून 2.5 इंचावरती पॉइंट दिला आणि जी काही गळ्याची खोली आहे तिथून 1 इंचावरती पॉइंट देऊन आणि तिघही पॉइंट जोडून घेतले आणि कटोरीचा शेप देऊन घेतला. त्याच्यानंतर मग आपण मागच्या साईडला जे काही अर्धा इंच टक्सच्या बाजूला कट केलं ते आपल्याला इथं जो काही साईड पार्ट आहे त्याच्यावरती आपल्याला कट करून घ्यायचं. आता साईड पार्ट तयार झाला. कटोरी आणि जी काही क्रॉस पट्टी आहे ती आपल्याला वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर सर्व पार्ट आपल्याला बरोबर कट करायचे. साईड पार्टवरचं अर्धा इंच अंतर मुंड्याला जो काही पाव इंचावरती शेप दिलेला आहे ते आपल्याला आठवणीने कट करायचं. क्रॉस पट्टी आपल्याला वाढवून घ्यायची आहे. तर अस्तरच्या ब्लाउजसाठी क्रॉस पट्टीला मला खालच्या बाजूला पाव इंच आणि वरच्या बाजूला अर्धा इंच असं 1.25 इंच शिलाई मार्जिन लागतं, म्हणून मग मी 1.25 इंच अंतर हे इथं वाढवून घेत आहे. तर बघू शकतात इथं मी 1.25 इंच ही क्रॉस पट्टी वाढवून घेत आहे. तुम्ही जितकं शिलाई मार्जिन घेतलं तितकं आपल्याला शिलाईमध्ये ऍड करायचं आहे. जे काही 1.25 इंच अंतर वाढवून घेतलं त्याच्यावरती आहे ती क्रॉस पट्टी बरोबर ठेवून घेतली आणि आहे तशीच कॉपी करून कट करून घेतली. त्याच्यानंतर मग आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे. तर सर्वात आधी कटोरी अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायची. त्याच्यानंतर मग कटोरी केव्हा ही खालच्या बाजूला काही वेळेला कोणाची जास्त होते, कुणाला शिलाई करत असताना एक्स्ट्राची उरते किंवा मग कमी तर पडतच नाही परंतु एक्स्ट्रा होते. तर 1.5 इंचावरती अशा पद्धतीने पॉइंट देऊन जो काही मध्य सेंटर आहे तिथून आपल्याला ही कटोरी थोडी आपल्याला कट करून घ्यायची आहे. किती कट केली? फक्त
इंची टेपच्या 2 लाईन इतक्या अंतरावर अशा पद्धतीने ही कटोरी मोजून घेतली आणि इतकी आपल्याला मध्य सेंटर पर्यंत कट करून घ्यायची। नंतर मग इथं आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे। तर इथं मी 1.5 इंच अंतर मोजून घेत आहे। त्याच्यानंतर जी काही मूळ कटोरी आहे ती आपल्याला बरोबर जे काही 1.5 इंच अंतर मोजून घेतलं याच्यावरती ठेवून आहे तशीच आपल्याला कॉपी करून घ्यायची। कटोरी आहे तशीच कॉपी करून घेतली। त्याच्यानंतर मग इथं आपल्याला इथं आपण 1.5 इंच अंतर वाढवून घेतलं, दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला 1.5 इंच अंतर वाढवून घ्यायचं आहे। इथं आपण 1.5 इंच अंतर वाढवून घेतलं। त्याच्यानंतर आय हुकच्या बाजूला 1/2 इंच इतकं अंतर वाढवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग कटोरीच्या वरच्या टोकाला अर्धा इंच किंवा इंची टेपच्या 3 लाईन इतकं वाढवून घ्यायचं। त्याच्यानंतर मग इथं हे अंतर किती आहे हे आपल्याला मोजून घ्यायचं आहे। हे जितकं असेल तितकंच अंतर आपल्याला इकडच्या बाजूला मोजायचं आहे। तर बघू शकतात अशा पद्धतीने मी जे काही अंतर आहे ते मी मोजून घेतलं तर ते आहे 5.25 इंच। तर प्रत्येकाचं सेम हेच येईल असं नाही, प्रत्येकाचं हे अंतर वेगवेगळं असू शकतं। ब्लाऊजची जी काही उंची आहे तिच्यानुसार हे अंतर कमी किंवा जास्त असू शकतं। मग बरोबर ते मोजून घेतलं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला हे पॉईंट जोडून घ्यायचे। बघू शकतात जे काही दोघंही पॉईंट आहेत त्यांचा आपल्याला मध्य सेंटर चेक करून घ्यायचा। तर जो काही मी कटोरीचा आधी मध्य सेंटर काढून घेतलेला आहे तर तो अगदी परफेक्ट आलेला आहे, तो सुद्धा मी लगेचच चेक करून घेतला। नंतर मग कटोरीचा जो काही मध्य सेंटर आहे त्याच्यापासून सुद्धा आपल्याला खाली 1.5 इंच इतकं अंतर वाढवून घ्यायचं। त्याच्यानंतर मग आपल्याला हे सर्व पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत। हे 1/2 इंच अंतर आणि वरच्या बाजूला मी घेतलं अर्धा इंच, हे सर्व पार्ट जोडून घ्यायचे। त्याच्यानंतर मग आपली पूर्ण जी काही कटोरी आहे ही तयार होईल। बघू शकतात अशा पद्धतीने मी हे जे काही पॉईंट देऊन घेतलेले आहेत 1.5 इंचावरती ते जोडून घेतले। इथं आपल्याला फक्त शिलाई मार्जिन घ्यायचं आणि खालच्या बाजूला 1.5 इंचापर्यंत तिरकस अशा पद्धतीने आपल्याला कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग जी काही कटोरी आपण तयार करून घेतली ही आपल्याला कट करून घ्यायची। पूर्ण कटोरी कट करून घेतली। त्याच्यानंतर मग कटोरीचा आपल्याला जो काही टक्स आहे तो आपल्याला किती इंचाचा घ्यायचा आहे। सर्वात आधी दोघेही कोणी एकमेकांवरती ठेवून घेतले। खालच्या बाजूला जो काही तिरका भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा। कोणत्याही साईजमध्ये कटोरी कटिंग करण्याची हीच पद्धत आपल्याला वापरायची आहे। इथं आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून द्यायचं। त्याच्यानंतर मग आपली कटोरी किती इंचाची आहे तर ती आहे 5.5 इंच, तर त्याचा दुसरा भाग येतो 2.25 इंच। त्याच्यानंतर आपण हा टक्स दोघही बाजूंना किती इंचीचा वाढवून घेतलेला आहे तर हे दोघही बाजूंना आपण 1.5 इंच इतकं अंतर वाढवून घेतलं तर मग ह्या टक्सची रुंदी आपल्याला 1.5 इंच न घेता 1.25 इंच घ्यायची आहे। त्याच्यानंतर मग हुबा टक्स आपल्याला किती इंचाचा घ्यायचा तर 38 साईज आहे, त्याच्यासाठी मग इथं हुबा टक्स घेत आहे 2.25 इंच। बघू शकता खूप छान अशी ही गोल कटोरी तयार झालेली आहे। अगदी परफेक्ट अशी ही कटोरी आपली रेडी झाली। त्याच्यानंतर मग आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर बाही आहे 6.5 इंचाची, त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करून 7.5 इंचावरती 2 खुणा करून घ्यायच्या। त्याच्यानंतर मागच्या मुंड्याचा शेप आपल्याला मोजून घ्यायचा। अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून आणि मागच्या मुंड्याचा शेप मोजून घ्यायचा। तर तो आहे 8.5 इंच। आता 7.5 इंचाची बाही आहे, त्याच्यासाठी आपल्याला इथं कॅप हाईट घ्यायची आहे 2.25 इंच। त्याच्यानंतर जो काही मागच्या मुंड्याचा शेप आहे तो आहे 8.5 इंच, तो आपल्याला मोजून घ्यायचा आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। त्याच्यानंतर मग दंडघेर किती आहे तर दंडघेर आहे 6.25 इंच, त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। कोणत्याही साईजची बाही कटिंग करत असताना आपल्याला सेम याच पद्धतीने बाहीची कटिंग करून घ्यायची। बाहीचा मध्य सेंटर काढून घ्यायचा। 2.25 इंचावरती आणि 2.25 इंचावरती 2 पॉइंट द्यायचे आणि इथून आपल्याला बाहीचा शेप देऊन घ्यायचा आणि बाही कट करून आपल्याला लगेच चेक करून घ्यायची।
बघू शकतात अशा पद्धतीने वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून आपल्याला बाही लगेच चेक करून घ्यायची। तर बघू शकतात अगदी परफेक्ट अशी बाही आलेली आहे। इतकी 1/2 इंच इतकी पुढच्या बाजूला एक्स्ट्रा आहे ती शिलाईमध्ये आपण बरोबर ॲडजस्ट करू आणि याचा शिलाईचा व्हिडिओ सुद्धा मी लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे। या पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील आणि तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने परफेक्ट ब्लाऊज कटिंग करायला शिका।